चष्म्याचा नंबर लागला की पहिल्या दिवशी पालक खूप अस्वस्थ होतात आणि त्यांना चिंताने ग्रासल्यासारखं होतं. तिथे त्यांच्या प्रश्नांची सुरुवात होते की डॉक्टर याचा चष्मा हा आता कायमस्वरूपी राहील का? याचा नंबर वाढतच जाईल का? याचे डोळे निरोगी नाही आहेत का? आमच्या घरात कुणालाच चष्म्याचा नंबर नाही, पण यालाच कसा काय आला? किंवा आणखीन घरातल्या काही मेंबरला नाही आहे, मग याला कसा काय आला? आणि याचं ऑपरेशन करता येईल का? या सगळ्यांची उत्तरं असतात, पण त्या त्या टप्प्यावरती होतात. जसं आपण एखाद्या विशिष्ट वयामध्ये आल्याशिवाय त्याला मतदानाचा हक्क मिळत नाही, त्याच्याशिवाय त्याचं लग्न होत नाही, ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही, तसं त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं नंबरचं कमी करण्याचं ऑपरेशन होतं, पण ते विशिष्ट वयात आल्यानंतर होतं. त्याला वयोमर्यादा आहे, ती साधारणपणे 20-21 आहे. याची कारणं दोन, की तोपर्यंत तुमचा चष्म्याचा नंबर स्थिर होण्याचा तेवढा तो वेळ घेतं आणि साधारणपणे डोळ्याचा विकास होऊन आणि त्याच्या नेत्रपटलांचा विकास होऊन आणि इतर दृष्टीने ती वेळ योग्य ठरते, म्हणून आपण त्यावेळेला ते ऑपरेशन्स करतो.